ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन. अध्यात्माचा पाठ, तिथे अज्ञानचा पाठ. त्या हृदयातून आत्मचिंतन, ज्या वेदातून प्रबोधन नाम स्वरूपाचं वर्णन केलं जातं. जो वेद हात वरी करून सांगतो, तू जीवात्मा म्हण नाहीस, तू परमात्मा आहेस. अनात्म्याचा संबंध धरून सुख दुःख भोगल्यापेक्षा अनात्म्याचा वाद करून अबाधित भगवंताला एक करून जेव्हा तू स्वरूपापर्यंत वृत्तीला निघून पोहोचतो, तू साधक सिद्ध महात्मा होतो. तो ज्ञान मार्गाने, ज्ञान मार्ग बलवान आहे, संत महान आहे, ग्रंथ छान आहे, तो भगवान आहे, हे वेद सांगतात. तो देह नाही, पण बुद्धी ऐकत नाही. मनाला भगवंतापाशी जाता येत नाही. ते मन देहाला सोडायला तयारच नाही. त्याचं नाव बंधन, त्याचं नाव अविद्येची शक्ती. ती मनाला देहात रमवते, इंद्रियामध्ये विकार करते आणि मनाला जगाचा भ्रम सत्य वाटून देते. ती अविद्या ब्रह्मज्ञानाने मरून जाते. ज्ञान जेव्हा बुद्धी जिरून जात, तर अविद्या मरून जाते. पण ज्ञान जिरलं पाहिजे. जसं जमिनीत पाणी जिरलं तर शेतकरी पेरतो, मग फळ फूळ धन धान्य गोदाम भरतात आणि पृथ्वी त्या धान्यावर जगते. पृथ्वी शांत करण्याला मेघ आहे आणि अंतःकरण शांत करण्याला बोध आहे आणि ब्रह्म होण्याला वेद आहे. मी कोण हे कळण्याला साधू आहे आणि माझ्यातला परमात्मा हृदयात प्रगट होण्याला आत्मचिंतनाचा पाठ आहे. तो परमात्मा प्रगट होतो आणि देह अनात्मा बाधित होतो, तेव्हा जीवाचा संगम शिवाशी होतो आणि तेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. त्याला अध्यात्माचा लाभ झाला हे समजायला हरकत नाही. म्हणून लाभ अध्यात्माचा असावा आणि लोक श्रवणाचा वाढावा. पांग फिटावा, आपल्या आयुष्याचा पांग फिटावा. जसं पुत्र जन्माला येतो आणि घर कळसाला नेतो, तो जग म्हणतो पांग फिटला त्या बाईचा. मुलामुळे पुढे गेली, आधी काही नव्हतं. त्याचं आधी ब्रह्मज्ञान नव्हतं. ज्ञान आलं, पांग फिटला, संसाराचं संग बंद झालं, अविद्येचा भ्रम संपून गेला, राजमार्ग सुरू झाला. आत्मसाक्षात्कार म्हणते त्याला. समोर दृश्य असून हे बाधित असावं, देह असून वृत्ती जाऊ नये, मन असून विकार होऊ नये, धन असून लोभ होऊ नये. ज्ञान झाल्यावर परमात्म्यापासून मन कधी अलग राहू नये. ज्ञान झालं तर त्या मनाला परमात्म्यात विलीन करणं हे वेदांताचं फल आहे. संसारात रमणं हे पापाचं फल आहे. जगताला आहे म्हणणं भ्रमाचं फल आहे. मी देह नाही म्हणणं श्रवणाचं फल आहे. मी राम आहे समजणं वेदाचं फल आहे आणि मी राम आहे अनुभवणं जीवनमुक्तीचं फल आहे. संसार कितीतरी घोटला तर विष निघतं आणि श्रवण कितीतरी केलं तर अज्ञान मरत.
म्हणून विषयाकडे जाऊ नका आणि अज्ञानाला पाहू नका, देहाकडे राहू नका आणि मी स्वरूप आहे हे विसरू नका, जगतामध्ये घसरू नका, पाप पुण्य करू नका, कर्माला धरू नका आणि नात्याला बोलू नका. नाते चटके देतात, फटके देतात, हृदयाचे कुटके करतात. म्हणून नात्याला थोडस लांबून राहायचं, त्याची झळ लागू द्यायची नाही. नातं संताचं, नातं ग्रंथाचं, नातं प्रेमाचं, नातं साधकाचं ते फुलवावं आणि ज्ञानाला झुकावं, ज्ञानापुढे झुकावं, संतापाशी जगावं, ब्रह्मज्ञान सेवन करावं, आत्मसुख भोगावं, विशेष सुख त्यागावं, मी कोण हे जाणावं, देहभावाला सोडावं, आत्मरंगात रंगावं, परमात्म्याला शोधावं. हृदयातही कळावं, त्याचा मेळ बसवावा, त्याचं ऐक्य करावं आणि मग जीवन जगावं. त्याला जीवन मुक्त म्हणावं, जीवन मुक्त म्हणावं. त्याला आसक्ती नसते, तिथं विरक्ती असती. वैराग्य जगत असत, धगधग वैराग्य पेटलेलं असतं, मन बाटलेलं नसतं. जिथं अविद्या असते तिथं मन बाटलेलं, जिथं ब्रह्मविद्या असते ते मन ज्ञानानं नटलेलं. मग ज्ञानानं नटावं, कावितेनं बाटावं, का या चिंध्यासाठी रुसावं, का भगवंतामध्ये मन बसावं हे समजावं. बुद्धीला बंद करावं आणि देहापासून दूर पळावं, जडाला सोडून द्यावं, विवेकाचं राज्य कमवावं आणि ज्ञानाचं वैभव भोगावं, संताच्या चरणापाशी जगावं आणि त्याच्या बोधात भिजावं, आत्मरंगात रंगावं, जगताला सोडून द्यावं, विषयाला तोडून द्यावं, मन राम करावं, मनाला राम करावं. हे ज्ञानात होतं, बाकी कुठंच काही होत नाही, कुठंच काही कळत नाही, कुणी काही देत नाही. परमार्थ हा सध्या वाटलेला आहे, तिथं जाऊन चिटकण्याचा अर्थ नाही. परमार्थाचं मार्केट आहे, तिथं विटाळ आहे. आम्ही सोहळ्यात आहे, आम्ही विटाळात नाही, आम्ही विटाळलेलो पण नाहीत. म्हणून आम्हाला देणं घेणं नाही कुणाचं. आम्ही संताचे, आम्ही ग्रंथाचे, आम्ही वेदाचे, आम्ही गीतेचे, आम्ही माऊलीच्या ओवीचे. ते आमचं नातं अखंड आहे, ते नातं अखंड आहे. म्हणून विटाळलेल्या परमार्थाकडे आम्ही जात नाही आणि भगवंतापासून दूर होत नाही. विटाळलेलं मार्केट आम्हाला चालतच नाही. आम्हाला आमचे सद्गुरुनाथ त्रिरंगनाथ परभणीकर गुरुजी त्यांचं चरण चालतं, त्यांचा बोध चालतो, त्यांची अनुभूती आम्हाला देतात. श्वासातून श्वासातून आम्हाला जाग करतात. आमचे गुरु आम्हाला हातात हात देतात, जीवन नौका चालवतात, मनाचा ज्ञान धुतात, वेदाला आत नेतात, बुद्धीला ब्रह्म करतात, चित्ताला चिन्मय करतात. आमचे गुरुजी आमच्या हृदयात वास करतात, निवास करतात. त्यांच्या चरणाला नमन करून आम्ही श्वास घेतो, विश्वास तिथंच ठेवतो, आश्वासन त्यांनाच मागतो, त्यांच्या सावलीत जगतो, त्यांच्या ज्ञानानं भिजतो, त्यांच्या श्रवणात आम्ही नाचतो,
त्यांचा ज्ञान सुंद हृदयात दरवळतो. आम्ही त्यांच्याच पदराच्या छायेखाली जीवन जगतो. हे सद्गुरुनाथ आम्हाला लाभले. आमचं जीवन सहज झालं, सुलभ झालं. त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं. आमचं अज्ञान संपून गेलं. हे गुरुचं वैभव तुमच्याकडे आलं, तुमच्याकडे आलं. ज्ञान जग म्हणजे ब्रह्मत्वाची जाण हे समजायला पाहिजे. जगत मावळल्याशिवाय परमात्मा कळल्या जात नाही. देवबुद्धी गेल्याशिवाय आत्मबुद्धी होत नाही. आणि साधू मिळाल्याशिवाय श्रवण नांदत नाही. आणि मी कोण कळल्याशिवाय देहाचा संबंध संपत नाही. हे शब्द कधीच चुकीचे नाही. प्राण अर्पण करून बोलतात भगवंत. शब्द चुकीचे नाहीत. नाही, हा वेद आहे, हा बोध आहे, हा आत्मज्ञानाचा लाभ आहे, हा ज्ञानाचा सुगंध आहे. ही बुद्धीला ईश्वराचा रंग आहे, जगताचा रंग नाही. हा नाही. क्षणाला पलटणारा जगताचा रंग असतो. चला मनुष्याकडे येऊ. बरा कृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद साधतात. अर्जुन जे कर्म 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 तू म्हणतोस ना, मी कर्म करत नाही, मी युद्ध करत नाही. हे आजोबा माझे, पंजोबा माझे, हे मातोळ, हे सासरे, हे भाचे, हा चुलता, हा पुतण्या, हे राजे, हे सैनिक, हे सगळे माझे. हे तुझं नाहीये. हे दिसून खरे नाहीये. सगळा मीच आहे. तू पण माझ्याशिवाय नाही. अर्जुन पण मी, सैनिक पण मी, जगत पण मी, मरणारा मी, मारणारा मी. मी तर मरत नाही. कोण मेलं? माझ्या वाचून मारता येत नाही. कुणी मारलं? हे ज्यांना कळलं, हे ज्यांना उमजलं, त्यांना ज्ञान समजलं. अर्जुना, जे युद्धाचं कर्म करतोस त्या कर्माला किती कारणे? तर 5. पंचतानी महाबाहो कारणानी निबोध मे. त्या कर्माला 5 कारणे आहेत. ते 5 कारण तुला आज क्रमाने सांगतो. आणि कर्माला त्या कारणानं कर्म बनतं. त्या कर्माला कारण कारणे, त्या कर्म होण्याला ते कारणे. तू निमित्त आहेस, तू कारण नाही. म्हणून रडायचं नाही, कर्मात जायचं नाही, कर्माचा करता व्हायचं नाही, पाप पुण्यामध्ये शिरायचं नाही, जन्म मृत्यू मध्ये यायचं नाही, आणि मला सोडायचं नाही. अर्जुना, ही बुद्धीमध्ये ग्रहण केल्यावर तुला जन्म मृत्यूची भीती नाना प्रकारे देऊ शकतात. नाना प्रकारे भगवंत नानापण होतात. कर्मातून जीवाला भिन्न करतात, बुद्धीला प्रबोधन करतात, देहभाव संपवतात, आत्मभाव प्रगट करतात, वेदाचं स्वराज्य भोगाला देतात, आणि बुद्धीला ब्रह्मरूप करून टाकतात. त्या संताला कोटी सलाम, लक्ष प्रणाम. मौली काय म्हणतात? अर्जुनाला भगवंत काय बोलतात? अर्जुनाला काय समजतं? 18 मध्ये अर्जुन भगवंताशी समरस होताना भगवंत त्यांना पुन्हा पुन्हा देवावर का आणतात? अर्जुनाला प्रश्न करतात, देवा तुम्ही मला इथपर्यंत ज्ञान दिलं, आता तुमच्यावर मी भिन्न नाही, मला बाहेर का काढतात? मी गुरु नाही, शिष्य नाही, तो परमात्मा. बोलू नका ना. पुण्यवंताचे शीग लागते तेव्हा त्या बुद्धीला कळतं की हृदय बोलते, तोंड नाही. समजत नाही तुम्हाला लोकांना. समजण्याची अवकाश पण नाही तुमची. भार आहे. अविनाशी पदार्थावर कुठे निर्धार आहे? नासक्या पदावर मोह जडलेला आहे. अविनाशी पद बाजूला गेलेले, म्हणून तर नापास झालो आपण. आणि त्यामध्ये भगवंत ज्ञानोद्वार आहे. काय बोलतात? अर्जुना, जे तू कर्म कर्म म्हणतो, रडतोस, युद्धाला टाकून पळतोस, आणि मी म्हणतोस, आणि त्यांना माझं म्हणतोस, हे झूट आहे. झूट आहे सब कुछ.
सच क्या है? क्या सच है? आई बोलता हूँ सच क्या है? वेदवाणी सच है, सब कुछ झूठ है. अर्जुना, म्हणजे तू कर्मामध्ये जातोस ना आणि मला दूर राहतोस ना, जेव्हा बुद्धी कर्माला धारण करते, कर्माचा संबंध करते, कर्माचा फळ भोगते, कर्मातून पाप पुण्याची उत्पत्ती होती, तेव्हा तुला माझा आणि तुझा संबंध नसतो. मग कुणाचा असतो देवा? कर्माचा. अर्जुना, तुझी बुद्धी कर्माचं तर माझ्यात कुठे? तुझं पाप पुण्य उत्पन्न होतं तर मी कुठे? जेव्हा पाप पुण्य बंद होतात, कर्मातून वृत्ती बाहेर येते आणि कर्माला सोडून देते, ही ज्ञानाची रीती तयार होती, तेव्हा तुला माझी प्रतीती, ही जीवनमुक्ती, ही ज्ञानाची प्राप्ती, ही दोघांच्या ऐक्याची स्थिती, ही ज्ञानेश्वरीची प्राप्ती. हे भले माऊलींचं, हे माऊलीला सांगायचंय जगाला, हे कळायचं हृदयाला, समजायचे बुद्धीला, अनुभवायचं अंतःकरणाला आणि टाकून द्यायचं देवावाला, विसरायचे नात्याला आणि घसरायचे आत्मचिंतनाला. इथं राहायचं बुद्धीला. आत्मचिंतनाच्या घरात बुद्धी राहिली तर हे घर त्रास देत नाही, हे घर संबंध होत नाही आणि हे घर त्रास देत नाही. म्हणून आत्मचिंतनाच्या घरात राहू. रामकृष्ण हरी. मला 1 मिनिट पण राहा वाटले, कार्यक्रम झाला 1 मिनिट पण राहू. विदुरासुरा प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाना विदुरासुरा. बरोबर आहे का? नाही माऊली, नाही. नाही 13वा श्लोक आहे माऊली, 13वा श्लोक. प्रसिद्धी आली फिरटी म्हणून तुझ्या हन कर्ण कुटी वसोत काज. म्हणून ऐका, तुझ्या हन कर्णपुटी वसोत काजे. कर्णपुटी म्हणजे कानामध्ये, हे शब्द राहोत. तो बोध नांद बहुत काय म्हणले माऊली, कारण का थकले होते खूप. अभंगी आत्मराज. तर 1780 आपण काय सांगितलं की सर्व कर्म सिद्धी लागे, सगळ्या कर्माच्या सिद्धी करता येची मुद्दल हो जगी. हे जे कारण आहे, हे 5 कारण आहे. तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. त्या ठिकाणी तो आत्मा, अविनाशी परमात्मा, त्या कर्माचा काय संबंध नसतो, तो त्या भिन्न असतो. आणि तो तर मी त्या कर्माचा करता म्हणून समजतो, तो परमात्मा आहेस. आणि तो परमात्मा म्हणजे आत्मा आहे. तो कर्मामध्ये कधी नाही, कर्माचा कधी संबंध होत नाही. तो कर्मात भिन्न असतो, अलिप्त असतो. आणि तू लिप्त होतोस कर्मात. भगवंतांवर चवळीत बोलला 80 मध्ये. आता 81 मध्ये काय बोलले ऐका. असा या बोलाची डांगुरटी म्हणजे डांगुरी म्हणतात ना, डांगुरी पिटली. त्या काळामध्ये दौंडी पिटत होते, काही झालं तर गावात दौंडी पिटवायची. तसं त्याला डांगुरटी म्हणजे दौंडी. मग दौंडी कोणी दिली? सांख्यानं काय सांगितलं? सांख्य मत म्हणजे काय आणि सांख्य कोणी प्रगट केलं? सांख्याचे शास्त्रकर्ते कोण आहेत? कपिल महामुनी. आणि त्यांना काय प्रगट केलं? सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्रामध्ये काय सांगितलं? प्रकृती पुरुषाचं विवेचन सांगितलं. आणि प्रकृती कशी आहे आणि पुरुष त्याला आधार कसा बनला आहे. प्रकृतीच्या मध्ये विकार होऊन जेव्हा माया कर्म करायला तिथं शक्ती रूपानं प्रगटती आणि त्याचा भगवंताचा संबंध देती आणि ब्रह्म मायाचा संबंध होतो, तेव्हा कर्म होतं आणि जातं आणि त्याला परमात्मा पाहतो. ही कर्माची रीती आहे, ही सांगितलं वेदांतानं सांख्य योगानं. डांगुरी सांगितली, पिटवली सगळ्याला गावात. तू डांगुरी पिटली ना, पूर्ण गावाला कळालं. तसं सांख्याचं मत सगळ्या साधकाला कळालं. दौंडी पिटली. किती सुंदर प्रयास आहे. पण जेव्हा बुद्धीला तो प्रयास लागतो ना वेदाचा, तेव्हा मन राहत नाही, राम बनत. सांख्याचं मत कळालं आणि प्रकृती कळाली, ब्रह्मस्वराज मिळालं, तेव्हा देहबुद्धी नसती, आत्मबुद्धी असते. तुम्ही सोबत राहा, पण एक त्रास देते माझं वजन. काय वाटायचं ते मन त्याला द्यायचं आणि या देहातून बाहेर यायचं, त्याला ब्रह्महत्या म्हणायचं, असं समजून घ्यायचं. देहात नाही रमायचं, देहाला माझं नाही समजायचं, देहाच्या संबंधातून बाहेर यायचं, त्याला ज्ञानेश्वरी म्हणायचं. ज्ञान म्हणजे काय?
इथं संबंध टाकणे. ज्ञान म्हणजे काय? जगताला ओळखणे. ज्ञान म्हणजे काय? जगत नाही सिद्ध करणे. ज्ञान म्हणजे काय? जगदीश्वर चौकड आहे अशा अनुभूती भोगणे. तोच मी आहे, तो हृदयात आहे, त्याचा संबंध आहे, तो संबंध सतत आहे. देह पडला तरी आहे, देहाच्या आधी आहे, देह जन्माच्या आधी आहे, देह मृत्यूच्या नंतर आहे, आणि देहाचा व्यवहार चालू असताना त्याचा संबंध आहे. तर एकाधिक संबंध त्याचाच आहे, तर एखादे जगत नाहीच आहे हे ज्यांना कळतं ते भगवंतात आहेत, जगतात नाहीत. कोणत्या बोलाची? भगवंत म्हणतात अर्जुना तुला सांगितलं ना कर्माला 5 कारण आहेत आणि ते कर्म त्या कारणामुळे होतं. कर्माला संबंध कारणाचा आहे, तुझा नाही. त्या कर्माला संबंध तू का लावून घेतो? कर्माला संबंध कारण आहे. तू तुम्ही मी दुःख घेतो, कर्माकडे जातो, मला सोडून देतो, असं का करतो? राम गोरटे या बोलाची दौंडी पिटून सांगितलं तुला 5 कारण आहेत तरी कळ ना? देव कर्मातून बाहेर आणलं, मनाला बाहेर काढलं ना. मग कुठे तुझं मन? तुमच्या चिंतनात, तुमच्या शरणात, तुमच्या प्रेमात, तुमच्या सान्निध्यात, तुमच्या ऐक्यात. इथं कोणी देवा? दौंडी पिटवली ना कर्माला, कारण 5 आहे, तू नाही, कोण देवा? मी कर्मातून निघालं, तुमच्या बोधात रंगलो, म्हणून त्या शब्दातून बाहेर आलो. तुमचा बोध पण स्वीकारा वाटत नाही, मग कुठे येतो? त्या स्वानंदात आहे देवा, तुमच्या स्पर्शात आहे, तुमच्या अनुभवात आहे, तुमच्या ऐक्यात आहे. माझं मन कृष्ण कृष्ण आहे देव. अजून तसे बनले होते, भगवंताला पण माहित होत, पण परीक्षा चालू होती. मोरटी ती प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझ्या हा न कर्ण कुटी वसवत पाहिजे. अर्जुना या 5 कारणामुळं या कर्माला प्रसिद्धी आली, कर्म सिद्ध होत. हे तुझ्या कानामध्ये बसू दे ना घट्ट, कर्णकुटी. बसलेत माझ्या कानात तुमच्या बोधाचे 5 कारण कर्माचे, बसलेत माझ्या कानात. कर्णकुटी. राम राम माई, हा शब्द कधी समजले? अर्जुना मुखांतरी ऐकी, जे माझ्या मुखातून बोललेलं तू ऐकतोस. तैसे कायसे हे ओझे मी छिद्रत्न तुझे असता हाती. अर्जुना मी छिद्रत्न तुझ्या हातात आहे म्हणजे बापरे, मी ज्ञानाचं रत्न तुझ्या हातात आलो. तू मला भावल्यासारखं खेळतोस आणि तुझ्या म्हणलेलं मी तुला देतोय. 18 पर्यंत तुला मी देतच आलो, तू घेतच आलास. तुझ्या हातचं खेळणं केलंस मला तू, मी पण झालो. ते रत्न तू हातात घेतलंस, ज्ञानाचं रत्न मी आहे, तुझ्या हाताला लागलंय. आणि ओझ का होतं संसाराचं, प्रपंचाचं, कर्माचं? नाही घेत देवा, ते रत्न झालो तुझ्या हातीचे. बापरे बाप, कळत नसतं. तुमचा प्रवाह वाचण्याकडे जास्त लोकांचा. इकडे या पारायण करा, तिकडे जा पारायण करा. आम्ही म्हणतो चिंतन करा आणि हे श्रवण करा. माऊलीचा बोध हृदयात भरा आणि अज्ञानाला मारा, स्वरूपानं उरा, हे बोलतो आम्ही. वाचन करणं आणि वाचनाच्या पुढे जाणं हे तुम्हाला माहित नाही. इकडे या घरी वाचन करतो, दारी वाचन करतो. डिफरन्स काय? काय डिफरन्स? जैसे तेल वैसे, जैसे ते चिंतनानं जैसे ते नाही. चिंतन अनमोल आहे, अनमोल चिंतन. अंतरी ऐकिले तैसे काय से हे ओझे. हे ओझ कर्माचं, नात्याचं, देहाचं का घेतो? तू
चित्तामध्ये का घेतो? तैसे काय असते हे ओझे, मी चित्ररत्न तुझे असता हाती. तुझ्या हातात चित्ररत्न मी सापडले तुला, आणि तुला मी तिकडे नेणारे, माझ्यात घेणारे. हे ओझ नको वाचव. कर्माकडे कर ओझ वाहू नको, कर्माचा करता होऊ नको, पाप पुण्याकडे जाऊ नको, मला सोडू नको, माझा संबंध बंद करू नको, जगताचा संबंध उत्पन्न होऊ देऊ नको, देहाचा स्पर्श भोगू नको. ज्ञानाचा आदर्श घे, बोधामध्ये मन एक करून टाक, आणि हे ओझ मायेच तोडून दे, फेकून दे. का देवा? तुझ्या हाताला मी सापडलो चित्ररत्न, तू ज्ञान ऐकायलास, अज्ञान तुझं संपायलं, मन तुझं माझ्यात थांबायलं, आणि तुझं माझं ऐक्य व्हायलं. तू मला माझा स्पर्श भोगायला, देहाचा स्पर्श संपायला, तू माझ्यामध्ये ज्ञानानं यायला, तुझी बुद्धी माझ्यामध्ये एक व्हायली, हे तुला कळायला का अर्जुना? हो देवा. मग कर्माकडे गेल्यावर तू माझ्यात टिकणार नाहीस, तुला माझा स्पर्श मिळणार नाही, आणि तुझा देहभाव तुला टाकता येणार नाही. म्हणून देहभावात कर्माचा संबंध असतो, आणि आत्मभावात माझा स्पर्श असतो. म्हणून हे ओझ टाकून दे मायेच, आणि चित्ररत्न मी तुला सापडले, त्याच सगळं फळ दे, माझा अनुभव दे, चित्त मला दे, देह प्रपंचाला दे. काय बोलणे माऊली बाळा. आणि अज्ञान तिथलं लांबत, मन तिथलं संपत, आणि ते स्वरूपामध्ये विभरून जात. तेव्हा ब्रह्मभाव जागा होतो, आत्मभाव प्रगट होतो, देहभाव जळून जातो, मी कोण कळून जात, स्वरूप मन एक होत, आत्मजागृती होती, देहस्थिती संपत्ती वृत्तीश्वरात लीन होती, आणि इथं ज्ञानाची संपत्ती लुटता येते. ते म्हणजे आत्मचिंतनाचा रोजचा ज्ञानेश्वरीचा पाठ, अमृत पितो आम्ही. केशवराज हे सकळ सिद्धी म्हणतात त्याला. चला पुढे. सुंदर माऊली. एक शब्द असताहाती दर्पणा पुढा मांडलेल्या, दर्पण पुढा मांडलेल्या या लोकांचे डोळ्या मान द्यावा पहावया आपले निक्के. अजून समोर आरसा ठेवला, आणि लोकांना म्हणायचं मला तोंड दाखवा, तोंड दाखवा. समोर आरसा दिसला की मुख दिसत, ज्ञान कळालं. समोर जर आरसा ठेवला तर लोकांना मान द्यायची गरज नाही, मुख प्रत्यक्ष दिसत. तसं समोर ज्ञानाचा आरसा दिसल्यावर तुझ्या सोबत मी असतो. आरसा काचाचा आहे, हा आरसा बोधाचा आहे. हे समोर ठेवला की तुझं मुख दिसत, आणि हा बोधाचा आरसा ठेवला की तुला मी दिसत. तोंड दाखवा, समोर आरसा आहे बघ, समोर ज्ञान आहे बघ. लोकांना काय मान देतो? आणण्याची गरज नाही, वृत्तीचा संबंध नाही, कर्माचा स्पर्श नाही, देहभाव जिवंत नाही, आत्मभाव प्रवाहित झाला, जीव भगवंत झाला, दोघाचा ऐक्याचा अनुभव आला, जीवात्माच परमात्मा झाला, आणि भगवंत कुठे उरला? भगवंत भिन्न नसतोच. लोकांच्या डोळ्या मान द्यावा पहावया आपले लिखे. आपलं आपण बघ ना, लोकांना काय मान द्यायचा? तोंड तुला दिसते, लोकांची गरज नाही. तसं मी तुझ्यासोबत सहज आहे, कर्माची गरज नाही. ऐसे प्रतीचे निवेगी, संबंध म्हणजे प्रतीती ना. ऐसे हे प्रतीचे निवेगी, देहो बोलतासे नाही, तव अन्ना माझी अंगे विरतसे पार्थ. तव
आनंदा माझी अंगे विरतसे पार्थ हे जैसे निजित पाहे ते तेच तेच होत जाणे भक्त जैसे निजित पाहे ज्या रूपाने मला भक्त पाहतो त्या रूपाने मी त्याच्या समोर येतो. साकार भक्त असतो तर त्याच्या पुढे मी आकाराने येतो आणि निराकार असतो तर त्या सोबत राहतो. जशी त्याची भावना आहे जशी श्रद्धा आहे तसा मी बनतो. मला बनावंच लागतं. जेवढे पैसे दिले तेवढं गिऱ्हाईक माल घेतो. जेवढा पैसा दिला तेवढं सोनं घेतात. 10,000 दिले 1 ग्राम, 1 लाख दिले 1 तोळा. जशी भक्ती जसे अधिकारी असं फळ. भक्त जैसे निजित पाहे ते तेच तेच होत जाय. त्याच्या भक्तीनुसार मला तसं व्हावं लागतं. जेव्हा ते साकारपणे मला आवाज देतात टाळ मृदंगाचा गर्जना होती त्यांना मी ओ देतो आणि साकार रूपाने प्रगटतो. भक्ती ते फुलवतात तिथे मी डुलतो. भक्तीच्या पुढे येतात तिथे मी त्यांच्या सोबत राहतो. भक्तीला ओलांडून जे मला अंतःकरणामध्ये असलेल्या अधिष्ठित कुटस्थापाशी त्यांची बुद्धी येते तेव्हा ती बुद्धी मी कुटस्थ निर्विकार करतो आणि त्या रूपाने त्यांचं चित्त माझ्यामध्ये घेतो आणि जीवात्मा परमात्मा एका असण्यावर राहतो. तेव्हा मी त्या जीवाला मुक्त करतो. हे पण भक्तीच आहे आणि हे पण भक्तीच आहे. ही माझी प्राप्ती आहे आणि ही प्रेमाची स्थिती आहे. दोन्ही पण माझे रूप आहे. रामकृष्ण हरी. ऐसे एक मिनिट मध्ये तुम्ही बोला. ते तेच तेची होतच आहे. जशी भक्त तसा मी होतो होतच आहे. तो मी तुझ्या हातीचे झालो आहे खेळण्याची. तो मी झालो आहे खेळण्याची. कोण मी भक्तीमध्ये असणारा मी, कर्माचं फल देणारा मी, जगत प्रकट करणारा मी, व्यापक असल्या रूपाने असणारा मी, तुझ्या आत बसणारा मी, ज्ञानाने प्रगटणारा मी, भक्ती समोर प्रगट साकार होणारा मी, तुझ्या हातीचा खेळणा बनलाय. देव बोलत असे हे तेव्हा आनंदा माझी अंगे विरतसे पार्थ. देव असं बोलला रे भगवंताला. अर्जुनाला बोलला पण अर्जुन बोलण्यात नव्हते, ऐकण्यात नव्हते. कुठं होते अर्जुन? विरतसे अंगे. तो आनंदा माझी अंगे विरतसे पार्थ. त्या बोधानंतर जो आत्मानंद तयार होतो त्या आत्मानंदाच्या रसामध्ये अर्जुनाचं मन विखरून गेलं आणि भगवंत बोलत होते. त्या बोलण्याचा स्पर्श अर्जुनाला नव्हता हे भगवंताला कळालं आणि अर्जुनात त्या आनंदातून भगवंताने वरी काढलं. पुढचं होईल समजलं. भगवंताची बोधाची जेव्हा संपत्ती अर्जुनाच्या हृदयात येऊ लागली आणि अर्जुनाला आत्मस्वरूपाची प्रतीती तो भोगू लागला, त्या आत्मानंदात तो नाहू लागला आणि देव बोलू लागले. देवाचा बोलण्याचा स्पर्श अर्जुनाला होत नव्हता आणि तो आनंदामध्ये त्या विरून जात होता. भगवंताला पण कळालं. आता हे आनंदात गेले आता बोलू कुणाला? पुढचं सांगायचं राहिले हे कळालं कृष्ण परमात्म्याला आणि त्या आनंदातून वर काढला अर्जुनाला. हा पुढच्या ओळीला चांदनियाचा परिभाग होता सोमकांताची आडांगर विग्रोणी सरोवर होका पाणी रैसा. चांदनियाचा परिभार पौर्णिमेला चांदण्याचा वर्षावर ढगात झाला आकाशात. होता सोमकांताचा डोंगर. पौर्णिमेचं चांदणं पडलं. सोमकांत म्हण्याचा डोंगर विगरून गेला. डोंगर विगरला. समुद्र बनतो की नाही? बनतो ना तेव्हा. काय सूक्ष्म बोलले भगवंत. चांदण्याचा पौर्णिमेचा पाऊस पडला आकाशात आणि खाली डोंगर होता चंद्रकांत मण्याचा. तो चंद्रकांत मणी त्या चांदण्यामध्ये विगरून जातो. हा डोंगर होता. तो डोंगर विगरला. समुद्र चांदण्यामुळं स्वतः नाही पण चांदणं पडलं मण्यावर डोंगर बिघडला.
बोध पडला मनावर, अर्जुन योगाला. समजलं? हो माऊली, खूप सुंदर प्रयास. बोध विघरून गेला. सांग, कळतं का वाचण्यामध्ये हे? नाही. डांगरू विघरून सदगुरु हो पाहे नाही सांग. तो सोमकांत मणी आणि चंद्राचा प्रकाश एकत्र झाले. ते डोंगर सोमकांत मणी पाणी झालं, सरोवर भरलं. तसं अर्जुनाचं मन बोधानं राम झालं, विघरून गेलं, कृष्ण कृष्ण झालं. तैसे सुख आणि अनुभूती. जसं मणियाचं पाणी झालं आणि सरोवर बनलं, तसे सुख आणि अनुभूती अर्जुन बनला. छान माऊली, काय मस्त प्रयास आहे. तसे आत्मसुखाची अनुभूती अर्जुनाला आली. शब्दाकडे कुठे अर्जुन भगवंत बोलतात, शब्द येतात, अर्जुनाच्या डोक्यावरून जातात आणि अर्जुन अनुभूती भोगतो. ह्या देवाला कळालं, हे देवाला कळालं. देव येड झालं, येड. देव म्हणतो, आता माझं बोलणं ऐकून झाला, अर्जुन माझ्यात आला, आता बोलू कुणाला? हो माऊली. या भावाची मोडून विनंती, तू विनय अनुभूती नाही. त्याच्या पुढे ती भिंत मोडून टाकली अर्जुनानं आणि तो कृष्ण कृष्ण म्हणला. अनुभूतीच्या पुढे गेला. आवाज झाला अर्जुन, निशब्द झाला अर्जुन, निर्विकार बनला अर्जुन. सुखाने अनुभूती ह्या भावाची वाढवून विनंती, मोडून विनंती. कळते का ना? समजते काय? आत्मसुख भोगताना सुद्धा ती स्थिती असती. अनुभूतीमध्ये पण दोघांचं ऐक्य असतं. आता अनुभूती नाही, दोघं नाही, ऐक्य नाही. त्याच्या पुढे ज्या वाच्य बोध असत, निर्वासन, निर्विषय, निर्जगत, निःशब्द, सुखाचा पण व्यवहार नाही, अनुभूतीचा स्पर्श नाही आणि अर्जुन कृष्णाहून भिन्न नाही. त्याला म्हणतात अवाच्य, अव्यवहार्य स्थिती. होतय. म्हणून देवा तेथ समर्थ, म्हणून देवा अवकाशू झाला आठवा, मग पुढतयाचा धावा जे केला. बघा, तिथे समर्थ म्हणून देवा, भगवंत समर्थ होते. त्यांना त्यातून बाहेर त्याला काढता आलं. आम्हाला अनुभूतीतून बाहेर येता येत नाही, लोकांना अनुभूतीतून बाहेर काढू शकत नाही. समर्थ म्हणून देवा, परमात्मा समर्थ होते, श्रेष्ठ होते. त्या अनुभूतीतून अर्जुनाला त्यांना बाहेर काढता पण येत होतं. त्याने त्याला बाहेर काढले. समर्थ म्हणून देवा अवकाशू झाला आठवा, मग पुढे यांचा धावा जीवे केला. मग जीव भावाला सोडून, देहाचा संबंध तोडून, अर्जुन अनुभूतीला मोडून पुढे गेलेला. कळालं देवाला, तिथून त्याला बाहेर आणलं. हे समर्थ म्हणून देवानं कसं केलं? त्याला पुन्हा आठवण करून दिली देवाची. त्याला पुन्हा देहावर आणलं. काय खेळ गोंधळा करता तुम्ही? नहीं यार, वही रहने नहीं दिया हमको, बाहर खींच के लाया. किसको बोलने का फिर बाद में? सामने अर्जुन नहीं, वो सुनता भी नहीं, और सबका स्पर्श उसको होता भी नहीं. वो तो कृष्ण 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 के आगे चल गया. कृष्ण बोले तो साकार है और उनका बोध बोले तो निराकार है. वही अर्जुन ठहरा हुआ है. रामकृष्ण हरिताई, साष्टांग दंडवत. उनका मुंह में गीते का बोध हो निराकार है. वही अर्जुन एक रूप है, निराकार है. कृष्ण के आगे अर्जुन है, पीछे कृष्ण है. आया समझ में? अर्जुन आगे एक उसको बात समझती, ओ ज्ञान के लायक है, बाकी नालायक है. हो ताई, तो आकारात आहे. आणि कृष्ण परमात्मा पण साकार रूपात आहे आणि अर्जुन देव रूपात आहे आणि बोध तर दैव रूपात आहे, ज्ञान तर आत्मरूपात आहे. आणि हा संवाद
वो भी रूपात है. साष्टांग दंडवत ताई. का बरं देवा तुम्ही असं का केलं? काय बघू दिलं त्यांना? आत्मानंद का बघू दिलं नाही? कारण त्यांना समोर अर्जुन हवा आहे. पुढच्या ओव्या सांगायच्यात 1300 वया राहिल्यात. कुणाला सांगू? समोर जर बाळ नाही तर आतून पाना नाही. समोर ताकद नाही, वाणीमध्ये वेद नाही. मांडीवर बाळ नाही, हातातून पाना नाही. समोर अर्जुन नाही, पुढच्या ओव्या निघत नाहीत. अर्जुन भगवंताला अर्जुनाची गरज भासते. म्हणून कुठे कुठे भगवंत भक्ता विना अधूरा है. ये समझ में आना है. सबके समझ की बात है. और समझता नहीं वो गधा. हो माऊली. हो ताई, हो. उसके पीछे भगवंत गए, आपके पीछे भगवान है. ये समझना ज्ञान है. भगवंत भक्ताच्या मागे लागतो, वेगळीच मजा असते. भक्त भगवंताच्या मागे लागतो, वेगळीच मजा असते. पण मोठेपणा वाचल. भक्त श्रेष्ठ ठरला, भगवंत कनिष्ठ ठरला. जिसको बात समझ में आती वो तरला, नहीं तो डूब गया. समझो, समझ लो गाना कैसा है, कहीं है, क्या है, समझ लो. खाली बात करने से नहीं समझता, नहीं समझता. कन्हैया का समझ लो. खाली काना बोलने से भक्ति होते और काना को समझने से नक्ति होती है. नक्ति है. तुम्हारा काना तुम्हारे पास ही है, बाहर क्यों ढूंढते? अलग नहीं है, तुमने अलग करा. तुम्हारी सोच उतनी में है गंदी. वो छोटा नहीं है, वो दिखता वैसा नहीं है. उसको जन्म नहीं है, मृत्यु नहीं है. उसके आगे वो है. हो माऊली. खरंच आहे. जसा दिसतो तसा नसतो. कि उनका वो राधा के सामने, वो भक्तों के सामने वैसा रूप लेते हैं. वो ज्ञानी के सामने एक रूप रहते हैं. वही काना है. बापरे, ज्ञानाला एक रूप तो काना आहे, वही काना आहे. ज्ञानी के साथ एक संग रहते हैं, अलग कभी नहीं रहते. वही काना उसके दिल में, उसकी बुद्धि में, रोम रोम में, उसके साथ, उसके पास, उसके एक रूप रहते हैं. कन्हैया और वो अलग नहीं रहते. उसे ज्ञानेश्वरी कहते हैं. उनको ढूंढने से मजा बहुत आती है. उनके मिलने से बहुत आनंद प्राप्त होता है. उनके पास बुद्धि जब रहती है, वो बुद्धि काना काना होती है. फिर बाद में काना को बुद्धि नहीं छोड़ती, अलग देह पर नहीं आती, उपाधि नहीं होती, वृत्ति काना के अलग नहीं रह सकती. वही ज्ञान की सिद्धि होती है. काना और ज्ञानी अलग नहीं रहते, पास पास एक रूप रहते हैं. वही भक्ति श्रेष्ठ है. वो समझ लो. जिसके समझ की परे बात है वो नहीं समझ सकते. वो भक्ति में अड़े रहते हैं. कुछ खराबी नहीं. ज्ञान बिना भक्ति अधूरी है. कभी ना कभी उनको समझ में आ जाएगी. उनका खाना उनको वेद में ले जाएंगे. ये जन्म नहीं तो किसी तो जन्म की. हाँ, जरूर ले जाएंगे काना उन्हें. हमको कुछ तकलीफ नहीं. काना को पुकारते रहो, हमको तकलीफ नहीं. पर काना को प्राप्त करने से हमको तकलीफ नहीं. जो काना को जानते हैं, उन्हें पहचानते हैं, मन में प्रकट करते हैं, वो खराब काना बन जाते हैं. काना उनके पास रहता है, काना अलग नहीं रहता है, वो खरा दास बन जाता है.
होगा उनकी आंखें, अरे आंखें की भी आगे कान आहे ना, वही बासरी. चला आगे, छोट बासरी. हा माऊली. समीधेंडे प्रज्ञा पडे शिवणे आले भट्टे निवडे ते सावरणे गडे प्रधान तोड श्री ज्ञानदेव तुकार भगवान की जय, माऊली ज्ञानी ज्ञानस्वामी की जय, सब साधु वंदन की जय. हो मग अविद्या इंद्रियामध्ये विकार करते, देह संबंधाला घट्ट करते आणि जगताला सत्य म्हणायला लावते. ती अविद्या ब्रह्मविद्येने विरून जाते. वेदानं अंतःकरण शांत होत, बोधानं ते अंतःकरण ब्रह्म होत. अबाधित परमात्मा हृदयात प्रगटतो आणि देह अनात्मा बाधित होतो. जीवाशिवाचा संगम होतो आणि मी ब्रह्म हा अनुभव येतो. त्याला अध्यात्म लाभ म्हणतात. हा अध्यात्म लाभ श्रवणातून सद्गुरूच्या मुखातून मिळतो. राजमार्गाने असा आत्मसाक्षात्कार आणि दृश्य बाधित होत. वृत्ती देहावर येत नाही, मनात विकार होत नाही, धनाचा लोभ राहत नाही, कारण ज्ञान झाल्यावर परमात्मा बुद्धीतून भिन्न होतच नाही. हे वेदांताचं फल आहे. तेव्हा मन संसारात रमत नाही. संसारात रमणं पापाचं फल आहे, जगात रमणं भ्रमाचं फल आहे. मी राम हे कळणं हे वेदाचं फल आहे आणि मी राम हे अनुभवणं हे जीवन मुक्तीचं फल आहे. तो राम आहे, तो हृदयात आहे हे कळावं, त्याच्याशी ऐक्य करावं, तो जीवनमुक्त होतो. तेव्हा ती विरक्ती असते आणि संसारामध्ये शक्ती असते. जेव्हा मन ज्ञानानं नटलं तेव्हा ते मन भगवंत होतं, जडाला सोडतं आणि विवेकाच्या राज्यात येऊन ज्ञानाच्या वैभवाला भुगतं. संतांच्या चरणाला समर्पित होऊन त्यांच्या बोधामध्ये भिजतं. आत्मरंगात रंग विषयाला सोडावं, मनाला राम करावं, चित्ताला चिन्मय करावं. हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान हृदयात घट्ट बांधावं. जगत बुद्धी अज्ञान आहे, आत्मबुद्धी छान आहे, ती श्रवणानं होते. आणि मी कोण कळल्याशिवाय देह संबंध जात नाही. हा ज्ञानाचा सुगंध आहे. बुद्धीला इथे ईश्वराचा रंग आहे. हे बुद्धीला प्रबोधन आहे. तिथे आत्मभाव प्रगट होतो. वेदाचं स्वराज्य येतं, ती बुद्धी ब्रह्मरूप होते. सांख्यमध्ये बुद्धीला कळालं तर प्रकृती गळाली. प्रकृती गळाली की देहबुद्धी नाही, मग तिथे आत्मबुद्धी होते. प्रकृती पुरुष विवंचनेमधून प्रकृतीचा बाध झाला आणि पुरुषाशी बुद्धीचा साक्षात्काराचा निश्चय झाला. देह संबंध टाकणं, जगत नाहीच, सगळीकडे जगदीश्वरच आहे, चहूकडे तोच आहे आणि तो मीच आहे. तो हृदयात आहे, त्याचा माझा संबंध आहे आणि तो संबंध सतत आहे. हे ज्याला कळालं तो अजातवादात आहे. व्यवहार करतानाही तोच आहे, आधीही तोच आहे आणि नंतरही तोच आहे. त्रैकालिक जगताचा अत्यंत अभावच आहे. कर्माच्या आधी, कर्म करताना आणि कर्माच्या नंतरही तोच आहे. हे ज्याला कळालं तो कर्मयोगात आहे, तो माझ्यात आहे. अर्जुन, कर्माला कारण हे 5 हेतू आहे. कर्माला कारण तू नाहीस आणि तू म्हणतोस मी केलं. तू कर्माला धारण करतोस किंवा कर्माचा करता होतोस, पाप पुण्य स्वीकारतोस आणि जन्म मृत्यूत फिरतोस. पण जेव्हा मन त्या सांख्य योगाच्या बोधात रंगलं तेव्हा ते स्वानंदात घट, ते माझ्या स्पर्शात आलं. तेव्हा तुला माझा अनुभव घे, तुझं माझं ऐक्य होईल. म्हणून हे ज्ञान, हा बोध तुझ्या कर्णपुटामध्ये घट्ट बसवा. कर्माला कारण हे 5 आहेत. हे सगळे वेदांत शास्त्र हे पाया उभारून डांगूर टिपिटून सांगत आहे. त्याला तू तुझ्या कर्णात घट्ट बस. मी चित्ररत्न कृष्ण आहे. चित्ररत्न म्हणजे ज्ञानरत्न. हे ज्ञानरत्न हातात आहे अर्जुनाच्या आणि अर्जुनाचे कृष्ण बाहुला झाले, खेळणं झाले. तुम्हाला खेळणं केलंस अर्जुन, तुझ्या हाताला हे चित्ररत्न लागले. त्याचा ज्ञानाचा आदर्श घे. या बोधात मन एक कर, मायेचं ओझे फेकून दे, अज्ञानाला संपव आणि माझं ऐक्य कर. माझा स्पर्श भोग. त्या स्पर्शात, त्या ऐक्यात जेव्हा बुद्धी एक झाली तेव्हा त्या हृदयानं बोधाला स्वीकारलं. तेव्हा माऊली साक्षात बोलतात. हृदय खुलतं, अज्ञान लांबतं, मन संपतं, मन स्वरूपामध्ये विघरून जातं. ब्रह्मभाव जागा होतो, आत्मभाव प्रगट होतो, देहभाव गळून जातो. मी कोण कळतं, आत्मजागृती होते, वृत्ती ईश्वरामध्ये लीन होते. ही ज्ञानाची संपत्ती लुटता येते. तो आपला नित्य पाठ. समोर जर आरसा आहे तर लोकांना मी कसा आहे सांगायची काय गरज आहे, लोकांना मान द्यायची काय गरज आहे. तसं जर मी भगवंत ज्ञानाचा बोधाचा आरसा समोर असताना तुला अर्जुन लक्षाची काय गरज आहे. मी सतत तुझ्या जवळ आहे. बोधाच्या आरशात तू स्वतःला बघ. त्या आरशात बघण्यासाठी वृत्तीचा संबंध नाही,
कर्माचा स्पर्श नाही, देहभाव जिवंत नाही, आत्मभाव प्रवाहित आहे, तेव्हा जीवात्मा परमात्मा आहे. इथे आणण्याची काय गरज आहे? ज्ञानानं तर मी तुला प्राप्त झाले, ज्ञानाने मी तुझ्याशी एकरूप झालो. ज्या रूपानं भक्त मला पाहतो ते रूप मी होत. तो सगुण भक्त आणि मी साकार भगवंत. पण जो निर्गुण भक्त आहे त्याच्याशी तर मी अभिन्न होतो. टाळ मृदुंगाच्या आवाजाला मी ओ देतो, भक्तीमध्ये मी डुलतो, पण ज्ञानामध्ये त्याच्याशी एकरूप राहतो, त्याच्याशी सोबत राहतो. अंतःकरणातल्या कुटस्थ परमात्म्याला बुद्धी जेव्हा एकरूप होते तेव्हा ती निर्विकार होते. ज्ञानरूपात चित्त माझ्यात येतं. तो जीवात्मा आणि परमात्मा एक असण्यावर येतात. ही भगवंताची खरी प्राप्ती आहे. जो भगवंत व्यापक आहे, जो आत्मरूपानं आत आहे, जगताला प्रगट करणारा आहे, तो तुझ्या हातचा आज खेळणं झालेला आहे. अर्जुन, या बोधानंतरची जी अवस्था आहे त्या आत्मानंद रसात विगरला आणि मग देवाच्या बोलण्याचा त्याला स्पर्शच नाही. देव काय बोलायले तर ऐकूच येत नाही. मग भगवंताला टेन्शन आलं, आता कोणाला बोल, आता पुढचा बोध कोणाला सांगू. म्हणून ते अर्जुनाला पुन्हा देहभावावर आणणार आहे. बोध मनावर पडला तर मन विघरून जातं. जसं सोमकांत डोंगरावर चंद्राचं चांदणं पडलं तर तो विघरून जातो, त्याचं सरोवर होतं. तसा कृष्णाचा बोध जेव्हा अर्जुनाच्या मनावर पडला तर अर्जुनाचं मन राम झालं, कृष्ण कृष्ण झालं. आत्मसुखाची त्याला अनुभूती आली, पण ती आता अनुभूतीही संपली. त्या सुखाचा व्यवहारही बुडाला आणि तो त्याच्या पुढे गेला. सुख आणि अनुभूतीला सोडून अर्जुन अवाच्य झाला, निशब्द झाला, निर्विकार झाला. सुख आणि अनुभूती सोडून ऐक्याच्या पुढे गेला, निर्वासन झाला, निर्जगत झाला, निशब्द झाला. तिथे अनुभूती सुद्धा राहिली नाही, स्पर्शही नाही, सुखाचा व्यवहारही नाही. त्याला अवाच्य अव्यवहारिक भगवंत समर्थ होते. म्हणून त्या अनुभूतीतून, त्या स्थितीतून त्याला बाहेर काढता आलं. जीवभावाला सोडून, देहभावाला तोडून, अनुभूतीला मोडून अर्जुन कृष्णाच्याही पुढे गेला होता. पण कृष्णाने पुन्हा त्याला देहावर आणलं. कृष्णरूप साकार होतं, पण त्यांचा बोध निराकार होता. तिथे अर्जुन तदाकार होता, तो कृष्णाच्या पुढे गेला होता. हे ज्ञान आत्मरूपात होतं, हा संवाद ओवी रूपात होता आणि आपल्या सद्गुरु माऊलींचा बोध हा कोटी रूपात होता. समजणं, त्याला त्या भगवंताला पाहणं म्हणजे भक्ती, त्याला समजणं म्हणजे नक्की आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे मुक्ती. कन्हैया और अर्जुन अलग नहीं है, हेच ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे. उनके मिलने से आनंद है, ब्रह्मानंद है, स्वानंद है. बुद्धि काना होती है, वो बुद्धि देह पर नहीं रहती, वृत्ति अलग नहीं रहती. वही ज्ञान की सिद्धि है, वही आत्म सिद्धि है. ज्ञानी और कान्हा की एक रूपता की वो अवस्था है, वही भक्ति श्रेष्ठ है, वही भक्ति श्रेष्ठ है. साष्टांग